तर सिद्धार्थ आज एवढं खुश काय ब्लॉग मध्ये बघा. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. रोजच्या सारखं सकाळी उठून आंघोळ करून देवपूजेला बसलो. देवपूजा केल्यावर आपण जरा टीव्ही बघत बसलो. हे काय टीव्ही बघून जरा बोर व्हायला लागलं, म्हणून आता रील्स स्क्रोल करत होतो. मग नंतर जरा इस्त्रीचे कपडे आणावं म्हटलं, मग खाली गेलो आणि इस्त्रीचे कपडे आणले. आपल्याला 10-12 दिवसात गावाला जायचे, आताच तयारी करून ठेवली सगळी. मग काय लवकर शर्ट जरा म्हणजे सगळं इस्त्री करून आणलेलं. मग नंतर खाली सिद्धार्थ आपला वाट बघायला लागले, मी कधी खाली येणार, खाली खाली कधी येणार. कारण की त्याचं कारण वेगळं आहे, तुम्हाला सांगतो. मग नंतर सिद्धार्थ मी मेडिकलला आलो. मेडिकलला अथर्वला म्हटले टाइमपास नको करू, त्याला काम करू दे. मग अथर्व म्हटलं थांब जरा बोलून जातो, बोलत होता अथर्व. मग मी म्हटलं बोलजीपर्यंत मी वरती जाऊन येतो. जरा वरती फार्मा झालो, गोळ्या त्या घेतले आणि मग निघालो जरा इकडे खाली. म्हणजे आज कारण वेगळा होता जरा. मग नंतर रूम बघितलं, रूम मध्ये एवढा गबाळ झालाय ना, मला आणि सिद्धार्थला आवरावं लागला आता हे. आणि सिद्धार्थ का खुश आहे माहितीये का, आज त्याचा नवीन चष्मा बनणार आहे, ते पण 3,000 रुपयाचा. म्हणून आज लय खुश झालाय.